घेतल्या मस्त पोळ्या चुलीत शेकून. आणि आता बनवणार मस्त सुक्क मटण. रात्रीचं मटण आहे. उद्या रात्री काही जेवण नाही केलं कारण की स्वयंपाक जरासा कमी होता, नाही करणं जीवावर आला होता. आणि सुक्क मटण करायसाठी लागणार आहे आपल्याला कांदा आणि मिरचीचा ठेचा घेतला ठेचून मस्त. आणि ही राहिलं आपलं रात्रीचं मटण. हे काढून घेतो आता मिरच्या. आणि हे कापून घ्यायचं बारीक. इकडे बुडायला मस्त आपला कांदा. आताचा मेळ लावतो मी भाजीचा. आणि इकडे झाला मस्त आपला कांदा. कांदा झाल्यावर त्याच्यात टाकायची, कांद्यात टाकायची चटणी. चटणी मस्त गरम करून घ्यायची. असं आहे, हळद टाकल्यावर जरासं मीठ, तसं ठेच्यातही मीठ टाकलेलं आहे म्हणा. आणि हे द्यायचं मस्त. तेल जरासं कमी सोडवायला याच्यावर. तर तेलही टाकून घेतलं. आणि मटणाची भाजी करून खाल्ल्यापेक्षा हे असं चटणीतलं मटण एवढं भारी लागते. ते बी ताव्यावरचं. लय असं तरत तरत मस्त. आणि त्याच्यासोबत जाड्या पाया असल्या की एकदम भारी चव येते. तशी चटणी भाजून घ्यायची, मस्त वास सुटेलो. आणि एकदम असा गोड वास सुटते या चटणीला. त्याच्यात टाकायचं बारीक घेत नाही. आणि मटण हे मस्त फिरून घ्यायचं आणि थोडंसं करपू द्यायचं. झालं आपलं सुक्क मटण एकदम भारी लागते.